नमस्कार मंडळी, आवरलं का नाही तुमचं सकाळचं कामकाज? माझं तर कामकाज आवरून मी आले आहे वावरात. तृप्तीश पप्पा आज पण सकाळीच आले होते शेतात लवकर, कारण आज आम्हाला कटिंग करायची होती. 4000 कांडी धराव पाणी. तुम्हाला किती कांड्या कट झाल्या? आता 2000 राहिले फक्त. 2000 कांड्या तृप्तीच्या पप्पानी एकट्याने पुढे कट केले. 2500 वरती 400 कांड्या. हा 2400 कांड्या झाले कट. अरे वा, मग काय 2000च राहिल्या. एक गोणी पॅकिंग करायची वाटतं ना. हे पा मंडळी, हे काय टाचीत आहे ना आता. हे पा स्टिकची क्वालिटी बघितली का? सध्या कसं नंबर तृप्ती फार्मर युट्यूब चॅनलवर भेटेल. हा, बरेच जण कमेंट करत असतात का आम्हाला तुमचा नंबर भेटत नाही. तर तुम्हाला जर स्टिक पाहिजे असतील किंवा दशरथ घासाचं बियाणं पाहिजे असेल तर तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवरती मिळून जाणार आहे. आणि आणखी एक गोष्ट, फोन किती वाजेपर्यंत चालू राहतो? किती 10 ते 5. हा, सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फोन चालू राहतो. त्याचं कारण असं आहे, जर कंटिन्यू फोन चालू ठेवला तर आम्हाला डोक्याच्या गोळ्या खावा लागतील. कंटिन्यू फोन चालू असतो. काल तर तृप्तीचे पप्पा फोनला पार वैतागले होते, त्याच्यामुळे आज काय त्यांनी वावरात येताना फोनच आणला नव्हते. त्यांनी नको माझे डोळे तुळून होणार नाही. आज मला वावरात येईपर्यंत त्यांच्या जवळपास 2500 कांड्या ज्या आहेत कटिंग करून झालेले. दादू मस्त छान झोपलाय. पाण्याची बाटली द्या इकडे सावलीला ठेवतो. दादूला झोपी लावून आले. तुरबाळ गेले शाळेत आणि आम्ही आलोय शेतात. चला मंडळी, आता मी एवढी गुणी जे आहे ती टाचून घेते मस्त पैकी चोरी दामनानी, म्हणजे कसं पॅकिंग होऊन जाईल. ते सध्या कसं दुसऱ्या पिकाची लागवड चालू आहे बऱ्याच जणांची. कुणी गहू करतं, कुणी हरभरे करतं, तर कुणी चाऱ्यासाठी मका करतं आणि कुणी नेपियर लागवड करतं. तर त्याच्यामुळं हा आमचा दुसरा टप्पा आहे सीझनचा. जून नंतर दिवाळी.